नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी सुरमई घेतलेली आहे. सुरमईचा रस्सा बनवणार आहे आणि थोडीशी सुरमई फ्राय करणार आहे. तर त्यासाठी मी इथे सुरमई घेतली आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. थोडा मी इथे लिंबू पिळते. इथे मी छान असा लिंबू मच्छीला पूर्ण लावून घेतलेला आहे. इथे मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकले. तर इथे टाकते मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकते. इथे मी मच्छी थोडी फ्राय करून घेणार आहे. अगदी 2-3 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचे आहे. इथे मी वाटण तयार करणार आहे. त्यासाठी मी खोबरं घेतले, आलं, लसूण, कोथिंबीर आणि एक कांदा घेतला आहे. छान असं वाटण आपण बारीक करून घेऊ. इथे मी सुरमई फ्राय करून घेतलेली आहे. अगदी 2 मिनिटासाठी मी फ्राय करून घेतलेली आहे. तर इथे मी त्याच कढईमध्ये कढीपत्ता टाकते आणि इथे वाटण मी बारीक करून घेतलेलं आहे. तर आता वाटण पण घालून घेते. छान असं वाटण परतून घ्यायचं. इथे वाटण छान असं परतून घेतलेलं आहे. तर इथे मी आता सुके मसाले टाकते. 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, पहिले पण घातलेली, तर आता थोडीच हळद घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे मी टोमॅटो बारीक करून घेतलेले मिक्सरला. टोमॅटो पण छान असं परतून झालेला आहे. तर इथे मी कैरी घेतलेली आहे आणि कैरी मी घालून घेते. इथे मी पाणी घालते. आणि छान अशी उकळी येऊन द्यायची. नंतर मी त्यामध्ये सुरमई घालणार आहे. इथे मी आधी पण मीठ टाकलेलं, तर आता मी थोडंसंच मीठ टाकते चवीपुरतं. आणि इथे टाकते मी गरम मसाला. छान असा मिक्स करून घ्यायचा. मी धण्याची पावडर टाकते. इथे मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये सुरमई घालायची आहे. इथे मी आता झाकण काढते आणि इथे मी आता हे सुरमईचे तुकडे मी कालवणामध्ये सोडते. छान असे 5 मिनिटं शिजून द्यायचे. इथे मी पुन्हा झाकण ठेवते. इथे मी सुरमई रवा फ्राय करून घेते. छान असे मसाले लावून घेतलेले आहेत मी.
इथे सुरमई फ्राय आणि सुरमईचा रस्सा छान असा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.